दक्षिण मुंबईत श्री कृष्णबुवा उर्फ ठाकूरदास बुवा म्हणून कीर्तनकार होते. ते आणि त्यांच्या पत्नी दत्तोपासक होत्या. ते नित्य गाणगापूर नरसोबाची वाडी येथे जाऊन श्री दत्तात्रेयाची सेवा करीत. दत्तनामाचा अखंडपणे जप करीत. त्यांचे आयुष्य आनंदात जात असताना त्यांना अचानक सर्व अंगावर कोड उत्पन्न झाले. ते विद्रूप दिसू लागले. त्यांचा चेहराही पांढरा दिसू लागला. बुवांना लोकांमध्ये जाण्याची लाज वाटू लागली. त्यांनी खूप उपाय केले पण काही उपयोग झाला नाही. कुष्ठ कमी व्हायच्या ऐवजी वाढतच गेले. त्यांनी विचार केला की काशीला कायमचे निघून जावे, पण त्याआधी गाणगापूरला जाऊन पादुकांचे दर्शन घ्यावे. पादुकांवर वाहण्यासाठी दुर्मिळ अशी कस्तुरी आणली होती. बुवा खूप भावविवश झाले. ते कस्तुरी अर्पण करायचे विसरून गेले. त्या रात्री त्यांनी देवळात दत्तात्रेयाच्या आख्यानाचे कीर्तन केले. त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला की अक्कलकोटास जा, स्वामींचे दर्शन घे. त्यांच्या कृपेने तुझे श्वेतकुष्ठ बरे होईल. काशी क्षेत्री जाण्याची गरज नाही. सकाळी स्नानसंध्या आटपून बुवा अक्कलकोटला जायला निघाले. अक्कलकोटला आल्यावर बुवांनी स्वामींची चौकशी केली. स्वामी त्यावेळी औदुंबराच्या छायेत ध्यानस्थ बसले होते. बुवा लगबगीने स्वामींपाशी गेले. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. स्वामींचे चरण घट्ट पकडले. स्वामींनी डोळे उघडून बुवांकडे पाहिले आणि त्यांना विचारले, हमारी कस्तुरी किधर है? अभी लाव. तेव्हा बुवांना कस्तुरीचे स्मरण झाले. आपण ती गाणगापूरला वाहिली नाही हे स्वामींना कसे समजले याचे बुवांना आश्चर्य वाटले. स्वामी नक्की साक्षात्कारी पुरुष आहेत, ते दत्तावतारी आहेत याची त्या बुवांना खात्री पटली. बुवांनी स्वामींना कस्तुरी अर्पण केली. स्वामींना नमस्कार करून बुवा दूरवर उभे राहिले. स्वामींच्या समोर धुनी पेटलेली होती. स्वामींनी त्या धुनीतील एक जडके लाकूड घेतले व बुवांच्या दिशेने फेकले. स्वामींची ही कृती पाहून सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला, कारण स्वामी बुवांवर प्रसन्न होते हे त्याची खूण होती. स्वामी बुवांना म्हणाले, हे जडके काष्ट घरी घेऊन जा, ते नित्य उगाडा. त्यात गाणगापूरहून आणलेले जे भस्म आहे ते मिसळ आणि तो लेप तुमच्या कुष्ठावर लावा. 8 दिवसात तुमच्या अंगावरचे कुष्ठ नष्ट होईल. स्वामींची कृपा झाल्यामुळे बुवांचा कुष्ठरोग पूर्ण बरा झाला होता. बुवा स्वामींचे निस्सीम भक्त झाले. त्यांनी स्वामींच्या पादुका ठाकूरद्वार येथे राम मंदिराजवळ स्थापन केल्या. तेथे स्वामींचा मठ बांधला. तिथे नित्य पूजन, आरती व गुरुवारी पालखी समारंभ होत असतो. अगदी आता सुद्धा. श्री स्वामी समर्थ.